ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा मी कॉलेज संपवून जॉबला लागलो होतो. मी कॉलेजला होतो, तेव्हा तर मी अशा काही मुली उबोगल्या होत्या की काही विचारू नका. मी जिमला तर नेहमीच जात असे, पण माझे बोलणे पण असे काही गोड होते की त्यामुळे मला खूप मुली पटत असत आणि त्याचा मी उपभोग पण घेत असे. मी इतक्या मुली उबोगल्या होत्या की काही विचारू नका. कॉलेज संपले आणि मी नोकरीला लागलो. मोठ्या शहरात माझा जॉब होता आणि त्यामुळे मी एकटाच फ्लॅटवर राहत होतो. माझे दिवसभर ऑफिस झाले की मी रूमवर बसून असाच काहीतरी करून माझा वेळ घालवत असे. मला नेहमीचे तेव्हा माझे कॉलेजचे दिवस आठवत असत आणि मग मला समजत असे की आता मला संभोगाची गरज आहे. रोज मूठ मारून मारून तसाही खूप कंटाळलो होतो. मी एकदा असेच रूमवर बसलो असताना माझ्या ऑफिसमधील एका मित्राचा मला फोन आला. तो मला म्हणाला की तो एका पबला जाणार आहे. तिथे त्यांनी कसली तरी पार्टी ठेवली आहे. मला पण त्याने येण्यास सांगताच मी लगेच तयार झालो, कारण तसेही मी रूमवर बसून काय करणार होतो. म्हणून तेवढाच माझा वेळ जाऊ शकेल हा विचार करून मी पबला जायचे ठरवले आणि त्याला मी लगेच होकार दिला. मी त्या दिवशी तयार झालो आणि त्याच्या बरोबर तिथे गेलो. तिथले वातावरण तर खूपच मस्त होते. सगळीकडे बारीक लाईट्स लावलेल्या होत्या, जोरात म्युझिक चालू होते आणि सगळे दारू पीत होते आणि डान्स करत होते. ते बघून मी खूपच जास्त खुश झालो होतो. मी बघेल तिकडे एक से एक आयटम मुली होत्या. मी कोणाला बघू आणि कोणाला नको असे तर मला होऊन बसले होते. सगळ्याच अशा छोटे छोटे ड्रेस घालून होत्या. कोणाची पाठ उघडी होती तर कोणाचा गळा, कोणाच्या मांड्या दिसत होत्या तर कोणाची छाती. एकीला झाकावे आणि दुसरीला काढावे असे तिथे सगळे काही अद्भुत असे होते. काही काही मुलींनी तर असे ड्रेस घातले होते की ते तेवढे पण का घातले आहेत, असा प्रश्न मला पडला होता. मी असेच बघत माझ्या मित्राशी बोलत असताना मला एक मुलगी खूपच जास्त आवडली. तिचे डोळे गारे होते, ते मी लांबून पण ओळखू शकलो होतो. तिने वन पीस निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, पण ती त्या ड्रेसमध्ये काय कमाल दिसत होती. म्हणून तुम्हाला सांगू की काही विचारू नका. तिच्या छातीकडे तर मी बघतच बसलो होतो. अशी उभार असलेली छाती मी आजवर कधी प्रत्यक्षात बघितलेली नव्हती. तिची फिगर 36-24-36 अशी होती आणि तिला बघून मी वेडाच झालो होतो. तिचे खूपच जास्त नाजूक होते. फेट गुलाबी रंगाचे लिपस्टिक तिच्या नाजूक ओठांचे सौंदर्य अधिकच खुलवून दाखवत होते. तिने केस मोकळे सोडले होते आणि तिच्या केसाच्या बटा सतत ती बाजूला करत असताना तिला बघणे म्हणजे केवळ अनिवार्यच असे होते. तिच्याकडे मी एकसारखा बघत आहे हे तिच्या लक्षात आले आणि तिने माझ्याकडे बघून एकदमच स्माईल दिली. हे बघून मी पण तिच्याकडे बघून हसलो. मी मग धाडस करायचे ठरवले आणि तिच्या इथे गेलो आणि तिला डान्स करूया का म्हणून विचारले. ती पण तशी एकटीच होती आणि म्हणून मग तिने मला लगेच होकार देखील दिला. तिला घेऊन मी एका कोपऱ्यात अंधारात डान्स करू लागलो. तिला पाहिजे ते ड्रिंक मी घेऊन देत होतो आणि तिला जास्त खुश करत होतो. बरेच कपल्स तर कधीच एकमेकांत गुंग झाले होते आणि त्यांचे किसिंग, स्मूचिंग वगैरे सगळे डाव चालू झाले होते. कोणाकडे अजिबात लक्ष नव्हते. आम्ही पण हळूहळू करत एकमेकात गुंग होत चाललो होतो. मी तिला मग हळूहळू करत माझ्याजवळ घेऊ लागलो होतो. तिने अजिबात ओढेवेढ घेतले नाहीत आणि ती अगदी बिनधास्तपणे माझ्या जवळ आली. ती माझ्या अशा काही जवळ आली की तिची छाती माझ्या छातीला येऊन लागली होती. तिने बघता बघता तिचे हात माझ्या खांद्यावर टाकले देखील आणि
माझ्या खूपच जास्त जवळ येऊन नाचू लागली होती. तिच्या छातीच्या स्पर्शाने तिची छाती किती कडक आहे याची जाणीव मला होऊ लागली होती. तिच्या कमरेत मी माझा हात घालून नाचत असताना मी तो हात हळूहळू करत तिच्या गांडीवर नेला आणि ती काही तरी बोलेल मला असे वाटत असतानाच ती खरेच माझ्या कानाजवळ आली आणि मला म्हणाली, "मागे रूम आहे, चल जाऊया." असे ती म्हणताच मी तिला घेऊन झटकन मागे आमच्यासारख्या जवाड्या कपल्ससाठी बनवलेल्या रूममध्ये मी तिला घेऊन गेलो देखील. दार लावून मी तिला माझ्याजवळ ओढले आणि तिचे मी चुंबन घेऊ लागलो. तिचे ते नाजूक आणि खूपच गुलाबी असलेले ओठ मी चोखून चोखून लाल केले होते. तिच्या स्मूचिंग वरून मला एक गोष्ट लगेच लक्षात आली होती की ती एक यातील अनुभवी खेळाडू होती आणि म्हणून तर ती मला अजिबात रोखत तर नव्हतीच. उलट मला जे पाहिजे आहे ते सगळे करू देत होती. मी तिच्या ड्रेसमध्ये वरून माझा हात घातला आणि जशी तिची छाती मी दाबू लागलो तशी ती झटकन वळाली. तिने माझ्याकडे तिची गांड केली आणि ती माझ्या सोट्यावर ठेवून ती खूप प्रेमाने गोल गोल करून रगडू लागली होती. मी माझा हात मागूनच मग तिच्या छातीवर ठेवला आणि तिचे ते कमालीचे गोल असलेले उरोज माझ्या हाताने मी दाबू लागलो. किती पण दाबले तरी तिचे उरोज मऊ अजिबातच लागत नव्हते आणि त्यामुळे तर मला जास्तच जोश आला होता आणि मी प्रचंड ताकदीने तिची छाती दाबत होतो. हे करत असतानाच मी माझ्या सोट्याला तिच्या हाताने चोळू लागलो होतो आणि त्यामुळे माझा सोटा असा काही मोठा झाला होता की काही विचारू नका. तिने मग तिचा ड्रेस वरून फक्त अर्धा काढला आणि ती माझ्याकडे बघू लागली. तिची छाती मी माझ्या तोंडात घेतली आणि मी तिचे निप्पल्स चोखून चोखून खूपच मोठे केले. तिचे निप्पल्स अगदी नुकत्याच वयात आलेल्या मुलीसारखे होते. खूप वेळ तिची छाती चोखून झाली आणि मग तिला मी खाली झोपवले आणि तिचा सगळा ड्रेस काढला आणि जसे तिला मी पूर्ण नग्न केले तेव्हा तिचा तो सोटा दणकून तिच्या निकरमधून बाहेर आला. तेव्हा मला त्याचे आता काहीच वाटत नव्हते, कारण तिने मला खूपच जास्त गरम केले होते. तिने मग माझे पण सगळे कपडे काढले आणि मला पण पूर्ण नग्न केले. माझा तो भला मोठा सोटा तिने थोडा वेळ तिच्या हातात घेऊन हलवला आणि बघता बघता तिने तो तिच्या तोंडात घेतला. माझा तो भला मोठा सोटा ती असे काही चोखू लागली होती की तिचे तोंड ती एकसारखे न थांबता पुढे करत होती आणि त्याला चोखून काढत होती. खूप वेळ तिने माझा सोटा चोखला आणि ती मग बाजूला झाली. ती माझ्या पुढे झुकून उभी राहिली. माझी 2 बोटे मी माझ्या तोंडात घालून ओली केली आणि हळूहळू करत मी त्यांना तिच्या गांडीच्या भोकात घातले. हळूहळू करत आत बाहेर करून मी ते भोक थोडे मोठे केले. मग माझा सोटा माझ्या थुकीने ओला केला आणि तिच्या गांडीवर ठेवला. इकडे तिकडे करत मी माझा सोटा तिच्या गांडीवर जसे फिरवू लागलो तशी ती खूपच जास्त गरम झाली आणि तिने तो तिच्या गांडीत घालायला सांगितले. मी मग हळूहळू करत माझा सोटा तिच्या गांडीत घालू लागलो. बघता बघता मी माझा पूर्ण सोटा तिच्या गांडीत घातला. मी माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले आणि माझी कंबर मी जोरजोराने मागे पुढे करत हलवू लागलो. माझी कंबर प्रचंड वेगाने मी एकसारखी मागे पुढे करत हलवत होतो आणि मी तिची गांड मारत होतो. काच 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 करत मी खूपच वेळ तिला ठोकून काढले आणि मग शेवटी मी माझे सगळे वीर्य तिच्या गांडीत सोडले आणि मग कुठे आम्ही दोघे पण शांत झालो. तिने मग माझा नंबर देखील घेतला आणि तेव्हापासून मी रोजच तिला ठोकून काढू लागलो होतो.